नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण भारताचे व्हाईसराय याच्यावरील MCQ प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, दर पोलीस भरतीला याच्यावरती एक ना एक प्रश्न असतो, जेणेकरून तुमचा एकही मार्क वाया जाणार नाही. यामुळे तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा पहिला व्हाईसराय हा कोण होता? तर मित्रांनो, भारताचा पहिला व्हाईसराय हा लॉर्ड कॅनिंग होता. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताचा शेवटचा व्हाईसराय कोण होता? तर मित्रांनो, भारताचा शेवटचा व्हाईसराय हा लॉर्ड माउंटबॅटन होता. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे, बंगालची फाळणी कोणाच्या काळात झाली? तर मित्रांनो, बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झनच्या काळात झाली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण? तर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हा लॉर्ड रिपन आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्रमांक 5 आहे मित्रांनो, इल्बर्ट बिल कोणाच्या काळात मांडण्यात आले? तर मित्रांनो, इल्बर्ट बिल हे लॉर्ड रिपनच्या काळात मांडण्यात आले. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, 1857च्या उठावानंतर पहिला व्हाईसराय कोण होता? तर मित्रांनो, 1857च्या उठावानंतर पहिला व्हाईसराय हा लॉर्ड कॅनिंग होता. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे, सर्वात जास्त काळ भारताचा व्हाईसराय कोण होता? तर मित्रांनो, सर्वात जास्त काळ भारताचा व्हाईसराय हा लॉर्ड लिथगो हा होता. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर काँग्रेसची स्थापना 1885 ला कोणाच्या काळात झाली? तर मित्रांनो, काँग्रेसची स्थापना 1885 ला लॉर्ड डफरिनच्या काळात झाली. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्न करेक्ट उत्तर असणार आहे. फाळणी व स्वतंत्र योजना कोणाच्या काळात? तर मित्रांनो, फाळणी व स्वतंत्र योजना हे लॉर्ड माउंटबॅटनच्या काळात झाली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे, 1919चा भारत सरकारचा कायदा कोणाच्या काळात आला? तर मित्रांनो, 1919चा भारत सरकारचा कायदा हा लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात आला. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे, रोलेट कायदा कोणाच्या काळात लागू झाला? तर मित्रांनो, रोलेट कायदा हा लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात लागू झाला. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या काळात झाला? तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड हा लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात झाला. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 आहे, दिल्ली दरबार 1911 कोणाच्या काळात झाला? तर मित्रांनो, दिल्ली दरबार 1911 हा लॉर्ड हार्डिंगच्या काळात झाला. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे, बंगालची फाळणी रद्द कोणाच्या काळात झाली? तर मित्रांनो, बंगालची फाळणी रद्द हे लॉर्ड हार्डिंगच्या काळात झाली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आहे, सायमन कमिशन कोणाच्या काळात आले? तर मित्रांनो, सायमन कमिशन हे लॉर्ड इर्विनच्या काळात आले. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 आहे, गोलमेज परिषद कोणाच्या काळात आली? तर मित्रांनो, गोलमेज परिषद हे लॉर्ड इर्विनच्या काळात आली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारत सरकार कायदा 1935 कोणाच्या काळात आला? तर मित्रांनो, भारत सरकारचा कायदा 1935 ला हा लॉर्ड विलिंग्टन
विलिंग्डन यांच्या काळात आला? ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आहे. दुसरे महायुद्ध कोणाच्या काळात भारतात सुरू झाले? तर मित्रांनो, दुसरे महायुद्ध हे लॉर्ड लिथगो यांच्या काळात भारतात सुरू झाले. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 आहे. क्रिप्स मिशन कोणाच्या काळात आले? तर मित्रांनो, क्रिप्स मिशन हे लॉर्ड लिथगो यांच्या काळात आले. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. भारत छोडो आंदोलन कोणाच्या काळात झाले? तर मित्रांनो, भारत छोडो आंदोलन हे लॉर्ड लिथगो यांच्या काळात झाले. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे. कॅबिनेट मिशन कोणाच्या काळात आले? तर मित्रांनो, कॅबिनेट मिशन हे लॉर्ड लिथगो यांच्या काळात आले. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 आहे. वॉवेल योजना कोणाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, वॉवेल योजना हे लॉर्ड वेवेल यांच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे. व्हाईसराय पदाची सुरुवात कधी झाली? तर मित्रांनो, व्हाईसराय या पदाची सुरुवात हे 1858 रोजी झाली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आहे. व्हाईसराय पद कधी समाप्त झाले? तर मित्रांनो, व्हाईसराय हे पद 1947 ला समाप्त झाले. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे पद समाप्त झाले. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 आहे. स्वातंत्र्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड माउंटबॅटन होता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा करेक्ट उत्तर नसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.